बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये ब्रेड उरतो, परंतु या उरलेल्या ब्रेडचं करायचं काय? तर या कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी आज मी तुमच्यासाठी या ब्रेडपासून थंडगार रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती आहे मलाई कट कुल्फी। तर कुल्फीचा एकदम वेगळा प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एकाच कुल्फीमध्ये तुम्ही 5 ते 6 फ्लेवर ॲड करू शकता आणि हे कशा पद्धतीने तयार करायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक कलरमध्ये वेगवेगळा फ्लेवर आहे, प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला वेगवेगळा फ्लेवर येणार आहे। तर चला जास्त उशीर न करता सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला। सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे अर्धा कप साखर। इथे मी थोडंसं प्रमाण कमी ठेवलेलं आहे कारण गोड खूप खाल्ल्या जात नाही बऱ्याच वेळा आणि त्यामुळे अर्धा कप ठेवलेला आहे। तुम्ही पाऊण कप पर्यंत साखर यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर 10 ते 15 बदाम, 10 ते 15 काजू आणि इथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला ब्रेडचा ब्राउन पार्ट आवडत नसेल तर तो तुम्ही कट करून मग ब्रेड यामध्ये ॲड करू शकता। आणि जर तुम्हाला इथे याचं प्रीमिक्स बनवायचं असेल तर ड्राय ब्रेड जो मिळतो किंवा ड्राय ब्रेड क्रम्स जे असतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, साधारणतः 15 ग्रॅम पर्यंत। तर इथे तुम्ही बघाल तर मी 2 ब्रेड यामध्ये ॲड केलेले आहेत। त्यानंतर 1 कप अधिक 1/4 कप अशी आपण यामध्ये मिल्क पावडर ॲड करणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रीमिक्स बनवून दाखवते आणि त्यानंतर आपण कुल्फी बनवणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं आहे आणि आता यामध्ये मी CMC पावडर 1/8 टीस्पून ॲड करणार आहे। ही अगदी ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करू शकता। आता हे मिक्सरमध्ये छान मी ग्राइंड करून घेणार आहे आणि ग्राइंड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली ही पावडर रेडी आहे। आता हे सुद्धा तुम्ही ॲज अ प्रीमिक्स स्टोअर करू शकता कारण यामध्ये जे ब्रेड आपण ॲड केलेला आहे तो एकदम या पावडरमध्ये मिक्स होऊन गेलेला आहे। परंतु हे जे प्रीमिक्स आहे याची शेल्फ लाईफ थोडी कमी आहे, साधारणतः 15 दिवस हे फ्रीजमध्ये राहू शकतं। परंतु जर तुम्ही ब्रेड क्रम्स ॲड केले तर त्याची शेल्फ लाईफ होते 4 ते 5 महिने फ्रीजमध्ये। त्यामुळे जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही ड्राय ब्रेड क्रम्स यामध्ये ॲड करा। सगळे जे रेसिपीचे इन्ग्रेडियंट आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत ग्रॅममध्ये सुद्धा, तर तुम्ही चेकआउट करू शकता। आता ही संपूर्ण जी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती रेसिपी आहे 1 लिटर दुधासाठी। 1 लिटर दुधाची कुल्फी यापासून तयार होणार। कारण तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर बनवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने 1 लिटरची बनवू शकता। अदरवाइज पूर्ण रेसिपी जर तुम्ही हाफ केली तर अर्धा लिटर दुधामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता इथे दुधावर जो ब्राउन पार्ट दिसतो आहे तो थोडा बदामाचे साल असतात त्याचा आणि ब्रेड क्रम्स आहेत त्याचा आहे। बऱ्याच वेळा आपण जेव्हा कुल्फी टेस्ट करतो तेव्हा त्यामध्ये छान असा जो मलाईदार किंवा रवाळ असा जो भाग लागतो तो यामुळे ब्रेडमुळे येतो आणि त्यामुळे यामध्ये मी ब्रेड ॲड केलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, थंड दुधामध्ये हे सगळं प्रीमिक्स ॲड करायचं आहे। इथे 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सगळं प्रीमिक्स घातलेलं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला आणि सारखं ढवळून त्याला छान अशी उकळी आणायची आहे। उकळी आल्यानंतर साधारणतः 30 सेकंद वाट बघायची आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने सारखं मिक्स करत राहायचं आहे ज्यामुळे ते खाली लागणार नाही। आता हे उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लगेच काढून दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करा, नाहीतर बऱ्याच वेळा ते पॅनला खाली स्टिक होतं। तर इथे साधारणतः 1 लिटर बेस मी तयार करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपला बेस रेडी आहे। हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। आता इथे प्रीमिक्स बनवताना मी कुठलाही इसेन्स ॲड केलेला नाही आहे कारण मी खूप साऱ्या फ्लेवरमध्ये ही कुल्फी बनवणार आहे। तुम्हाला जर एकाच फ्लेवरमध्ये बनवायची असेल तर तुम्ही मावा इसेन्स किंवा मलाई इसेन्स यामध्ये ॲड करू शकता। आता हे सगळा बेस आपला जो आपण केलेला आहे तो थंड झालेला आहे। आता यातला साधारणतः पाऊण कप मी बेस घेणार आहे आणि आता फ्लेवरिंग आणि अरेंजमेंट कशी करायची ती मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी मी पाऊण कप बेस घेतलेला आहे, त्यामध्ये थोडा मावा इसेन्स आणि थोडासा ब्राऊन कलर ॲड करणार आहे ज्यामुळे मलाई फ्लेवर जो असतो ब्राउनिश आपण नॉर्मल जी कुल्फी खातो तसा याचा फ्लेवर तयार होईल। आता इथे मी इसेन्स आणि कलर ॲड करते आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जो कलर किंवा जो फ्लेवर हवा आहे त्या पद्धतीने कलर इसेन्स ॲड करायचा आहे। आता मी ही कुल्फी सेट करायला अशा प्रकारचा माझ्याकडे टिन आहे, तुम्ही ग्लासाच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक फ्लेवर सेपरेट अशा पद्धतीने प्लेटमध्ये सुद्धा करू शकता आणि नंतर तो एकावर एक अरेंज करून मग कट करून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। परंतु मी आता थोडं सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते।
तर इथे आपण तो बेस थंड व्हायला ठेवलेला आहे साधारणतः अर्धा तास, आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा मी दुसरा फ्लेवर तयार करायला घेतलेला आहे। इथे मी पान फ्लेवर बनवते आहे, ज्यामध्ये पान इसेन्स आणि ग्रीन कलर ॲड केलेला आहे। पहिला बेस थोडासा सेमी सेट झाला, इथे बघू शकता तुम्ही खालचा सेट झालेला आहे, वरचा थोडासा बाकी आहे। तर फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर हा फटाफट सेट होतो, साधारणतः अर्धा तास तरी लागतो मिनिमम। आणि त्यानंतर अशा पद्धतीने दुसरा बेस एक स्पून ॲड करून वरून मग अशा पद्धतीने घाला, ज्यामुळे प्रत्येक तुम्ही बऱ्याच वेळा जर डायरेक्ट टाकलं तर त्याला खड्डा पडण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे अशा पद्धतीने ते पोर करा। आणि इथे मी दुसरा बेस ॲड करत गेलेली आहे। जसं तुम्हाला जो कलर हवा किंवा जो फ्लेवर हवा तो तुम्ही कलर इसेन्स घालून त्याचा बेसमध्ये ॲड करायचा आणि तयार करायचा, आणि एकावर एक अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता। तर छान मलाई कट कुल्फी बऱ्याच वेळा स्ट्रीट साईडलाही मिळते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये, परंतु ते बनवताना वेगवेगळे फ्लेवर जे आहे ते उभे उभे जसे पाईपचा आकार असतो त्या आकारामध्ये ते बनवतात, आणि त्यानंतर प्रत्येक स्लाइस कट करून एकत्र करून मग ते कट करून आपल्याला देत असतात। तर इथे मी आता स्ट्रॉबेरी फ्लेवर बनवला, स्ट्रॉबेरी इसेन्स, पिंक कलर। आता मी रसमलाई फ्लेवर बनवते आहे, त्यामध्ये मी रसमलाई इसेन्स आणि येलो कलर ॲड केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जे फ्लेवर आवडतात, तुमच्याकडे जे कलर इसेन्स अवेलेबल आहेत ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक बेस ॲड केल्यानंतर आपल्याला साधारणतः थोड्या वेळासाठी ते सेट व्हायला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं, डबल डोअर जे फ्रीज असतात त्यामध्ये हे जे कुल्फी आईस्क्रीम ज्या असतात त्या लवकर सेट होतात, सिंगल डोअरमध्ये जरा वेळ लागतो। त्यामुळे जर तुम्ही थोडं सकाळपासून सुरुवात केली तर अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर तुम्ही हे जे कुल्फी आहे ती सेट करायला ठेवू शकता, कारण मुलांना असं काहीतरी नवीन बघितल्यावर मजा वाटते आणि ही कुल्फी अतिशय टेस्टी होते। साखरेचं प्रमाण जर तुम्हाला असं वाटलं की खूप कमी आहे जेव्हा आपण दुधामध्ये ॲड करतो, तेव्हा वाटलंच तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर 1/4 कप ॲड करू शकता, कारण आपण दूध गरम करतो आणि तिथे तुम्ही थोडीशी पिठी साखर जर ॲड केली तर तुम्ही जे आहे साखरेचं प्रमाण थोडं बॅलन्स करू शकता। आता मी आपली आईस्क्रीम पूर्णपणे सेट झालेली आहे, ओव्हरनाईट मी सेट करायला ठेवली होती, आणि त्यानंतर आता टिन बाहेर काढून अशा पद्धतीने थोडासा पाण्याने पूर्ण तो बाहेरच्या बाजूने ओला करून घेतलेला आहे, ज्यामुळे आपली जी कुल्फी आहे ती एकदम मस्त अशी निघेल। तर इथे बघा किती छान फ्लेवर आणि मस्त फ्लेवरफुल आपली कुल्फी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी जो नॉर्मल आपला व्हाईट बेस होता तोच मी ॲड केलेला आहे। आता याला कट करायचं आहे, कट करायला थोडीशी मेहनत याला लागते, परंतु तुम्ही थोडंसं आडवं करून जर त्याला कट केलं तर ते इझिली कट होतं। तर इथे बघा मस्त आपली मलाई कट कुल्फी आता रेडी आहे। आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही याचे स्लाइसेस बनवू शकता। तुम्हाला हवी तर तुम्ही आईस्क्रीमची जी काडी मिळते ती यामध्ये इन्सर्ट करून मुलांसाठी पूर्ण अशी फ्लेवरफुल कुल्फी तुम्ही तयार करू शकता। तर इथे तुम्ही बघाल तर मस्त फ्लेवरफुल असलेली कुल्फी, वेगवेगळ्या फ्लेवरची कुल्फी एकाच स्लाइसमध्ये तुम्हाला मिळेल, आणि पाहिजे त्या फ्लेवरमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे ही होती एक नवीन प्रकारची कुल्फी प्लस प्रीमिक्स, आणि कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ट्राय करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।